आमचा नेता येणार म्हणजे येणार. विश्वास बसत नसेल तर लागली 10-10 लाखांची पैंज. 10 लाखांची पैंज, तेही आपला नेता निवडून येईल यावर कुणी लावू शकतं का? तुम्ही म्हणाल काय चेष्टा करताय राव. कपडे बदलतात तसा पक्ष बदलणाऱ्या पुढाऱ्यांच्या काळात कोण 10 लाखांची रिस्क घेईन? पण कोल्हापुरात 2 कार्यकर्त्यांनी ही रिस्क घेतली आहे. शाहू महाराज की संजय मंडलिक, या दोघांमधून कोण निवडून येईल यावर थेट 10 लाखांची पैंज लावण्यात आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राज्यातल्या हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक. या मतदारसंघाची लढत चुरशीची होणार हे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर होताच स्पष्ट झालं. कारण एकीकडे संजय मंडलिक तर दुसरीकडे शाहू महाराज. दोन्ही बाजूने तोडीस तोड आणि तगडे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. साहजिकच आपला नेता निवडून येणार हे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण आपलाच नेता निवडून येईल म्हणून या कार्यकर्त्यांनी थेट 10 लाखांची पैंज लावली आहे. हा फोटो पहा. या फोटोत एका बाजूला मुरगुडचे माजी नगरसेवक पैलवान आनंद मांगले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटील गटाचे सुधाकर साळोखे आहेत. यांच्यातच तब्बल 10 लाखांची पैंज लागली आहे. रीतसर पैंजेचे पैसे एका मध्यस्थ माणसाकडे जमाही करण्यात आलेत. पैसे जमा करतानाचा हा फोटो दिसतोय. कोल्हापूरचे शाहू महाराज जर निवडून आलेत तर ही पैंज सुधाकर साळोखे जिंकतील आणि संजय मंडलिक जर निवडणूक जिंकले तर ही पैंज आनंद मांगले जिंकतील. पण समजा दोघांपैकी जर कुणीच जिंकलं नाही तर या पैंजेचं काय होईल याबाबत काही माहिती नाही आहे. कारण कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 23 उमेदवार आहेत. विशेष म्हणजे देशभरात मतदानाचा टक्का घसरत असताना यंदा 71% कोल्हापूरकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असो, पण या पैंजेने कोल्हापूरकरांचा विषय नेहमीच हार्ड असतोय हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आता कुणाला 10 लाखांचा फटका बसतो आणि कुणाला 10 लाखांची बंपर लॉटरी लागते हे 4 जूनला म्हणजे निकालाच्या दिवशी कळेलच. तुर्तास तुम्हाला काय वाटतं? या दोघेही उमेदवारांमधून कोण गुलाल उधळणार आणि कुणाच्या कार्यकर्त्याला 10 लाखांची पैंज फळणार हे कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.